हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स किंवा आई रूल्स डिस्कस करणार आहे. व तुम्ही जर MSCB AE किंवा अदर कोणतीही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल इलेक्ट्रिकलची, तर हे आई रूल्स तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहेत. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज बघणार आहे. सो इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स किंवा आई रूल्समध्ये आपण जे काही टर्मिनॉलॉजीज वापरल्यात, म्हणजे व्होल्टेज लेवल्स हे आपण वापरलेत, तर त्या पर्टिक्युलर व्होल्टेज लेवलसाठी व्होल्टेज रेंज काय असते हे आपण आता बघणार आहे. तर सगळ्यात आधी लो व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी 0 वोल्ट टू 250 वोल्ट. त्यानंतर मीडियम व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी 250 वोल्ट टू 650 वोल्ट. त्यानंतर हाय व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी 650 वोल्ट टू 33 किलो वोल्ट. त्यानंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी बियॉन्ड 33 किलो वोल्ट. त्यानंतर मॉडर्न एक्स्ट्रा हाय व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी 400 किलो वोल्ट. त्यानंतर अल्ट्रा हाय व्होल्टेज व्हॅल्यू शुड बी 765 किलो वोल्ट. ओके, सो हे जे सगळे काही व्होल्टेज लेवल्स आहेत त्या प्रत्येकाची रेंज आपण बघितली आहे. आणि हेच नंतर आपण आई रूल्समध्ये डिस्कस केलेलं आहे, कोणत्या लाईनसाठी कोणती रेंज असली पाहिजे. ओके, सो रूल नंबर 35 आहे डेंजर नोटिसेस. सो रूल नंबर 35 काय सांगतो बघा. द ओनर ऑफ एव्हरी मीडियम, हाय अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन शाल अफिक्स परमनंटली इन अ कॉन्स्पिशियस पोझिशन ऑन डेंजर नोटीस इन हिंदी, इंग्लिश और लोकल लँग्वेजेस विथ अ साइन ऑफ स्कल अँड बोन. म्हणजे प्रत्येक मीडियम, हाय अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनचा जो कोण ओनर असेल तो का सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी एक डेंजर नोटीस लावली पाहिजे, हिंदी, इंग्लिश किंवा त्या पर्टिक्युलर रिजनच्या लोकल लँग्वेजमध्ये. ओके, आणि त्या डेंजर नोटीसवरती स्कल आणि बोलचा सिम्बॉल असला पाहिजे. ओके, यानंतर रूल नंबर 44 आहे रिस्टोरेशन ऑफ पर्सन्स सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिकल शॉक. रूल नंबर 44 काय सांगतो बघा. इन्स्ट्रक्शन्स फॉर रिस्टोरेशन्स ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिकल शॉक shall be affixed by the owner in the conspicuous places in every generating station, substation, enclosed switch station and in every factory. म्हणजे जर एखादा पर्टिक्युलर पर्सनला शॉक लागला तर त्यापासून रिस्टोरेशनसाठी काय रेमेडीज घेतल्या पाहिजेत किंवा फर्स्ट एड काय घेतलं पाहिजे याचा एक बोर्ड लावला पाहिजे त्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये, प्रत्येक जनरेटिंग स्टेशनमध्ये, सबस्टेशनमध्ये, एन्क्लोज स्विच स्टेशनमध्ये आणि फॅक्टरीमध्ये. ओके, यानंतर रूल नंबर 49 आहे लिकेज ऑन कन्झ्युमर प्रिमायसिस. तर रूल नंबर 49 काय सांगतो बघा. द डिव्हाइसेस यूज टू प्रोटेक्ट फ्रॉम लिकेज करंट. त्यासाठी आपण 2 डिव्हाइसेस यूज करतो, RCCB अँड ELCB. RCCB म्हणजे रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर आणि ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ओके, सो RCCB हे आपण फेज आणि न्यूट्रलच्या मध्ये कनेक्ट करतो आणि ELCB आपण फेज, न्यूट्रल आणि अर्थच्या मध्ये कनेक्ट करत असतो. ओके, तर हे 2 डिव्हाइसेस आपण लिकेज करंटपासून प्रिव्हेंट करण्यासाठी यूज करणार आहे. ओके, यानंतर रूल नंबर 55 आहे डिक्लेअर्ड सप्लाय फ्रिक्वेन्सी टू कन्झ्युमर. सो रूल नंबर 55 काय सांगतो बघा. सप्लाय फ्रिक्वेन्सी शुड नॉट बी बियॉन्ड +or-3% ऑफ द डिक्लेअर्ड व्हॅल्यू. म्हणजे जी काही डिक्लेअर्ड केलेली व्हॅल्यू असेल किंवा रेटेड व्हॅल्यू असेल त्यापेक्षा मागे पुढे 3% ही सप्लाय फ्रिक्वेन्सी असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त ती असू शकत नाही. इन इंडिया सप्लाय फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. सो 48.5 to 51.5 इज द टॉलरेबल लिमिट. म्हणजे इंडियामध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी किंवा रेटेड फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्ज असते. सो टॉलरेबल फ्रिक्वेन्सी ही 48.5 किंवा 51.5 या रेंजमध्ये असली पाहिजे. ओके, त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी असू शकत नाही. ओके, त्यानंतर रूल नंबर 61 आहे कनेक्शन विथ अर्थ. रूल नंबर 61 काय सांगतो बघा. प्रॉपर अर्थिंग शुड बी प्रोव्हाइडेड वेअर द व्होल्टेज नॉर्मली एक्सीड्स 125 वोल्ट ॲट मीडियम व्होल्टेज. म्हणजे मीडियम व्होल्टेजला
प्रॉपर अर्थिंग दिली पाहिजे, जिथे की व्होल्टेज हे 125 व्होल्टला एक्सीड करत असेल. ओके. यानंतर रूल नंबर 77 आहे क्लिअरन्स फ्रॉम ग्राउंड टू लोवेस्ट लाईन. सो रूल नंबर 77 काय सांगतो बघा, कंडक्टर ऑफ एन ओव्हरहेड लाईन इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन क्लिअरन्स फ्रॉम ग्राउंड शुड बी. म्हणजे ग्राउंडपासून लोवेस्ट कंडक्टरपर्यंतचं डिस्टन्स किती असलं पाहिजे, तर फॉर लो अँड मीडियम व्होल्टेज लाईन्स ते 5.8 मीटर असलं पाहिजे आणि फॉर हाय व्होल्टेज लाईन्स ते 6.1 मीटर असलं पाहिजे. ओके. यानंतर रूल नंबर 79 आहे क्लिअरन्स फ्रॉम बिल्डिंग टू लो अँड मीडियम व्होल्टेज लाईन. सो रूल नंबर 79 काय सांगतो बघा, क्लिअरन्स फ्रॉम बिल्डिंग टू लो अँड मीडियम व्होल्टेज लाईन शुड बी. म्हणजे बिल्डिंग आणि लो आणि मीडियम व्होल्टेज कंडक्टरचं डिस्टन्स हे किती असलं पाहिजे, तर व्हर्टिकल क्लिअरन्स हे 2.5 मीटर असलं पाहिजे आणि हॉरिझॉन्टल क्लिअरन्स हे 1.2 मीटर असलं पाहिजे. ओके. यानंतर रूल नंबर 80 आहे क्लिअरन्स फ्रॉम बिल्डिंग टू हाय अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन. सो रूल नंबर 80 काय सांगतो बघा, क्लिअरन्स फ्रॉम बिल्डिंग टू हाय अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज कंडक्टर शुड बी. म्हणजे बिल्डिंगपासून हाय अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज कंडक्टरचं डिस्टन्स किती असलं पाहिजे, तर व्हर्टिकल क्लिअरन्स फॉर हाय व्होल्टेज हे 3.7 मीटर असलं पाहिजे आणि फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज अबाव 3.7 मीटर असलं पाहिजे. ओके. त्यानंतर हॉरिझॉन्टल क्लिअरन्स फॉर हाय व्होल्टेज 2.0 मीटर असलं पाहिजे आणि फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज अबाव 2.0 मीटर असलं पाहिजे. ओके.